वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अध्याय 1 भगवद्गीतेचा, त्यातल्या श्लोक 1 ते 30 याचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं म्हणून मी हे पुन्हा रेकॉर्ड करत आहे. तर भगवद्गीतेची सुरुवातच धृतराष्ट्र उवाच पासून आहे. आता ह्याचा कधी आपण विचार केला आहे का? बऱ्याच वेळा असं म्हणतात की हा पहिला अध्याय कशाला आहे किंवा याचा उपयोग काय, तर तेही आपण बघणार आहोत पुढे. तर हा एक प्रश्न आहे की धृतराष्ट्राच्या नावापासून का सुरुवात झाली. तर इथे धृतराष्ट्राचा आपण जर संदर्भ लक्षात घेतला तर सगळ्या महाभारताचं जे मूळ कारण आहे ते धृतराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षेत आहे. धृतराष्ट्र ही अशी व्यक्ती आहे की तिला चांगलं काय वाईट काय याची माहिती आहे, धर्म काय माहिती आहे, धर्म करायची इच्छा पण आहे, पण त्या इच्छेपेक्षाही त्याचा मोह, जो राज्याचा मोह आहे, सत्तेचा मोह आहे, आणि नंतर स्वतःला पूर्णपणे तो राज्य मिळवू शकला नाही कारण तो कार्यवाही, पंडूचा कार्यवाही अशा दृष्टीने तो राहिला, कारण व्यंग असलेला राजा होऊ शकत नाही म्हणून त्याची भूमिका जी होती त्या ह्याच्यात त्याला सगळे निर्णय स्वतःप्रमाणे घेता येत नव्हते. विदुरजी आणि भीष्माचार्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याला वागावं लागत होतं. त्यामुळे ती इच्छा पुत्राद्वारे पूर्ण करावी ह्या त्याच्या जी मनस्थिती त्याची होती, आणि त्यात त्याचा तो पुत्रमोह यांनी तो अंध झालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष तो अंध आहेच, पण मनाने पण तो अंध झालेला आहे, असा तो धृतराष्ट्र आहे. आणि त्या धृतराष्ट्राच्या या पहिल्या श्लोकातच पूर्ण महाभारताची जी संदर्भ जो गीतेसाठी आवश्यक आहे तो आलेला आहे. तर तो कसा, तर धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. इथे आता धृतराष्ट्र म्हणतोय की हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात, म्हणजे ती धर्मक्षेत्र आहे आणि हे युद्धही धर्म आणि अधर्म यांच्यात चाललेलं आहे ही पण कुठेतरी त्याला जाणीव आहे. तर तिथे मामका म्हणजे माझे आणि पांडूचे, पांडवाश्चैव काय करतायत ते सांग. म्हणजे इथे तो पांडवांना आपलं मानतच नाहीये, ही त्या युद्धाची सुरुवात आहे. याच्यामुळे ते युद्ध घडतंय. सगळा जो बेनवाब आहे, कौरवांना पांडवांबद्दल तिरस्कार झाला, याचा सर्वात पहिलं मूळ आहे की धृतराष्ट्राला ती मुलं आपली नाहीत, आपल्या भावाची मुलं ही आपली नाहीत, इथपासून ती सुरुवात झालेली आहे. म्हणून या श्लोकाला महत्त्व आहे आणि म्हणून गीतेची सुरुवात या श्लोकापासून घेतलेली आहे. आता धृतराष्ट्र जो आहे त्याचा अजून आपल्याला समजून घ्यायचं हे असं आहे की तो अंध झाला. त्याचीही एक कथा सांगतात की त्यांनी 50 जन्म आधी असं म्हणतात की एका रागाच्या भरात, तो अन्यायी राजा होता आणि रागाच्या भरात त्यांनी एका वनाला आग लावली आणि त्याच्यात 100 पक्षी मारले गेले आणि काही अंध झाले, हंस म्हणतात. तर त्याचा परिणाम म्हणून तो अंध झाला आहे असंही म्हणतात. आता ही एक बाजू झाली. दुसरी एक बाजू अशी आहे की जरी अशी धृतराष्ट्राची मनाची स्थिती जरी असली तरी धृतराष्ट्र ही कोणी एक साधी व्यक्ती नाही आहे. धृतराष्ट्र हा महर्षी वेदव्यासांचा पुत्र आहे, जे भगवान विष्णूंचे अंश जे वेदव्यास आहेत, ज्यांनी हे महाभारत रचलं आहे, ज्यांच्या सांगण्याच्या स्पीडला मॅच करण्यासाठी
गजाननांना यावं लागलं लिहायला. असे ते भगवान व्यास त्यांचा हा पुत्र आहे. आणि अजून एक लक्षात घेण्यासारखं की अर्जुनाला तर दिव्यदृष्टी भगवंतानी दिली, ती विश्वरूप दाखवण्याच्या वेळी दिली, पण धृतराष्ट्राला युद्धात काय होतं हे कळण्यासाठी म्हणून वेदव्यासांनी धृतराष्ट्राची तेवढी योग्यता नसल्याने संजयाला ती दृष्टी देऊन धृतराष्ट्राला त्या युद्धात काय चाललंय कळण्याची व्यवस्था केली. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याला ती गीताही कानी पडावी. त्याच्यानंतर झालेला एक आपल्या पुत्राच्या नाशाचं दुःख भोगून त्याची प्रारब्धाचे क्षीणही व्हावं, हे सगळाही उद्देश कदाचित वेदव्यासांचा होता. त्यामुळे त्यांनी ही सोय केली. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की त्यावेळी त्याचं वाईट प्रारब्ध सगळे एकत्र येऊन त्याचा सगळा नाश होण्यासाठी हे सगळे त्याचे वाईट विचार किंवा हे सगळे एकत्र आलेत आणि त्याला त्याचं फळ मिळून त्याचा सगळा वंशनाश त्याच्या समोर घडलेला आहे. आणि धृतराष्ट्राचा शेवटही आपण बघितला तर सगळा कौरवांचा नाश झाला, सगळे कौरव मारले गेले. आणि त्याच्यानंतर विदुरजींनी त्यांना उपदेश केलाय की ज्यांना तू मारून स्वतःच्या मुलाला राजा करणार होतास, ती तुझी मुलं मरून गेलेली आहेत आणि तुला त्यांच्याच दयेखाली राहावं लागते, लाचारीने राहावं लागते. तर हे असं अजून तुला किती जगायचंय? त्यामुळे आता तरी ह्या सगळ्याचा मोह सोडून परमेश्वर प्राप्तीकडे लक्ष दे, असं म्हणून विदुरजी, गांधारी, धृतराष्ट्र आणि कुंती हे वानप्रस्थाला गेलेले आहेत आणि तिकडे त्यांचं अग्नीत त्यांचं दहन होऊन ते सगळ्यांना मुक्ती मिळालेली आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा की या जन्मात जरी धृतराष्ट्राने इतकी पापं केली असतील तरी कुठेतरी त्याचं खूप मोठं पुण्यकर्म आहे आणि त्यामुळे त्याला ही गीता ऐकायला मिळाली. संजया करवी का होईना, पण त्याला ती ऐकायला मिळाली. आणि म्हणूनच धृतराष्ट्राच्या पासून याची सुरुवात केलेली आहे. आणि याचं अजून एक कारण असं आहे की धृतराष्ट्राची बुद्धी कशी आणि नंतर मग अर्जुनाची बुद्धी कशी. म्हणजे गीतेचा उपदेश कोणाला होतो तर अर्जुनासारखी सात्विक वृत्ती आहे, तर ती धृतराष्ट्रापेक्षा कशी वेगळी आहे हे पुढे लक्षात येईल आपल्याला. आणि म्हणून त्याला गीता सांगितली गेली. म्हणून एक आपल्याला विचार करताना आपण धृतराष्ट्र किंवा पुढे धृतराष्ट्रानंतर दुर्योधनाचे पण विचार संजय सांगतोय, तर तेव्हा धृतराष्ट्राची वृत्ती कशी, दुर्योधनाची वृत्ती कशी, त्याच्यापेक्षा आपली वृत्ती वेगळी करणं आणि अर्जुनासारखी तरी वृत्ती करणं की ज्या योगे पुढे गीतेचा उपदेश आपल्याला कळू शकण्या इतकी तयारी आपली होऊ शकेल, याकरता ही धृतराष्ट्रापासून या अध्यायाची सुरुवात आहे. तर पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रात म्हणजे माझी मुलं आणि पांडूच्या मुलांनी काय केले. संजय उवाच. दुसरा श्लोक, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता संजयाची इथे योजना केली, कारण तो दिव्यदृष्टी त्याला दिल्यानंतरही जे समोर घडतंय ते समर्पक शब्दात धृतराष्ट्राला सांगत जाणं आणि ते पुढे घडत असणाऱ्या घटनांच्या स्पीडनीच सांगत जाणं, याच्यासाठी एक ठराविक लेव्हलचा असा एक श्रेष्ठ पुरुषाची आवश्यकता होती. आणि तो श्रेष्ठ पुरुष परत धृतराष्ट्राच्या म्हणजे विश्वासातला हवा, म्हणून ती संजयांची योजना झाली. हे फार मोठे महात्मा संजय स्वतः आहेत. त्यामुळेच त्यांना अर्जुनाला जसं विश्वरूप दिसलं तसं संजयांना दिसलेलं आहे. आणि ही वेदव्यासांची
त्यांच्यावर कृपा होण्याचं कारण म्हणजे त्यांची स्वतःची योग्यता हेच आहे. आणि त्याच्या योगे धृतराष्ट्रावरही कृपा होण्याचं कारण म्हणजे कुठेतरी धृतराष्ट्राची चांगली कर्म आता पुढे येणार आहेत. म्हणजे ही एकदा त्याची ही 100 मुलांच्या आणि जावयाच्याही मृत्यूचं सगळं त्याला सहन करायला लागून त्याची सगळी पापकर्म धुवून जाणार आहेत आणि पुढे येत त्याला या ज्ञानाचा उपयोग पडेल या दृष्टीने त्याच्यावरही कृपा झालेली आहे. तर तेव्हा संजय सांगतात, धृतराष्ट्रानंतर आता संजय सांगतायत की दुर्योधनाने आता इथे दुर्योधनाचे विचार आलेले आहेत की दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहिले आणि तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणाला. काय म्हणाला? 3रा श्लोक. पश्यैतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताम्. म्हणजे आता दुर्योधन थोडंसं आपण म्हणतो ना की चावी मारणं तसं किंवा उचकवणं म्हणतो तसं द्रोणाचार्यांना थोडंसं हलवून त्यांना त्या युद्धाच्या त्या आवेशात आणण्याचा दुर्योधन प्रयत्न करतोय. कारण त्याला आतून माहिती आहे की द्रोणाचार्य म्हणा किंवा भीष्माचार्य म्हणा हे नाईलाजानी भीष्माचार्य त्यांच्या प्रतिज्ञेत अडकून आणि द्रोणाचार्य त्यांच्या मिठाला जागायचे या भावनेत अडकून केवळ कौरवांच्या बाजूने आहेत. पण खरं तर ते मनाने पांडवांच्या बाजूने आहेत. म्हणून हा दुर्योधनाचा एक प्रयत्न आहे की ते म्हणतायत की बघा तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून तयार केलेली ही पांडव सेना पहा. म्हणजे कुत्सितपणे ते एक म्हणतात की तुमचा शिष्य दृष्टद्युम्न, आता तोच दृष्टद्युम्नाचा जन्म जो आहे तो द्रोणाचार्यांना चा वध करण्यासाठी आहे हे माहिती असूनही द्रोणाचार्यांनी त्यांना विद्या शिकवलेली आहे. तर हा दुर्योधन तिथे ते जाणीव करून देतोय की हा तुम्हाला मारणार आहे, असा हा तुमच्याचकडनं शिकून तुम्हाला मारणार आहे असं करून त्याच्या विरुद्ध राग उत्पन्न करण्यासाठी हे दुर्योधन हा प्रयत्न करतोय. मग पुढे दुर्योधन म्हणतोय 3 श्लोक एकत्र घेऊ आपण 4, 5, 6. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. तर आता हा चौथा झाला. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. आता इथे अजून दुसरा एक दुर्योधनाचा उद्देश असा आहे की थोडंसं त्यालाही आता एक टेन्शन त्याच्या मनातही आहे की एवढी सगळी श्रेष्ठ धनुर्धर किंवा जे रथी महारथी अतिरथी महारथी जे आहेत ते समोरच्या बाजूला आहेत. तर तिकडे आपल्या सेनापतींचं लक्ष वेधून घेणं हे त्याला आवश्यक वाटतंय. म्हणजे एक चांगला जो आपण म्हणू व्यवस्थापक मॅनेजर असतो तो त्याचे जे तयार त्याची सहकारी असतात त्यांच्यावर विश्वास ठेवतो. दुर्योधन तसा नाही आहे. त्यामुळे आचार्यांनी हे सगळं, त्याचे गुरु आहेत तरी पण त्यांनी हे सगळं पाहिलं की नाही याची खात्री करून घ्यायला तो पुन्हा त्यांना हे सांगतोय की इथे अत्रशूरा महेश्वासा म्हणजे मोठे धनुष्य घेतलेला किंवा धनुर्विद्येत प्रबल अशी सगळी मंडळी जमलेली आहेत. आणि त्याच्यात कोण कोण आहेत तर भीम अर्जुनासारखे युद्धात
निपुण असलेले, म्हणजे भीम अर्जुन हे द्रोणाचार्यांना माहीत आहेत की आपण तयार केलेल्या शिष्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ आहेत, तर त्यांच्यासारखे अजूनही त्यांच्या बाजूनी लढणारे लोक आहेत हे सांगतात. युयुधान म्हणजेच सात्यकी, जो पांडवांच्या बाजूनी यादव असून सुद्धा पांडवांच्या बाजूनी जो लढला तो हा सात्यकी आहे. आणि तो सात्यकी पांडवांच्या बाजूनी लढला कारण तो अर्जुनाचा शिष्य आहे. तर ते सांगतात की कोण कोण आहेत तिथे, तर सात्यकी आहे, युयुधान, विराट आहे, द्रुपद आहे, दृष्टकेतू आहे, चेकितान आहे, बलवान काशीराज आहे, पुरुजित, कुंतुभोज, नरश्रेष्ठ शैब्य आहे, युधामन्यू आहे, आणि उत्तमौजा आणि सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र, हे सगळेही महारथी आहेत. म्हणजे एवढे सगळे महारथी त्यांच्या बाजूनी आहेत. आता 18 औक्षणी सैन्यामधलं पांडवांचं फक्त 8 औक्षणी सैन्य आहे, कौरवांचं सैन्य जास्त आहे. पण महारथी बघताना दुर्योधनाला दिसत आहेत की त्यांच्याकडे महारथी जास्त दिसत आहेत. मग पुढे म्हणतोय अर्जुन, अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. आणि तो सांगतोय, हे काय उद्देशाने मी सांगतोय की हे जे त्यांचं जसं सांगतो तसं आपल्यात पण जे महत्त्वाचे कोण कोण आहेत हे पण तुम्ही जाणून घ्या. म्हणजे त्याला एवढाही विश्वास नाही आहे गुरुवर की आपल्याकडे कोण त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले कोण कोण आहेत, किंवा त्याला हेही दाखवायचं आहे की आपल्याकडचे जे अतिरथी महारथी आहेत ते संख्येने कमी आहेत, हेही त्यांना जाणवून द्यायचे. म्हणून त्यांचा आवेश आवेग वाढला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी तयार राहायला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. तर ते तो म्हणतोय की त्यांना द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून तो संबोधित करतोय, आणि आपल्याकडचे महत्त्वाचे कोण आहेत तेही जाणून घ्या हे सांगतोय. तर आता आपल्याकडचे कोण आहेत ते पुढच्या श्लोकात सांगतोय, 8व्या श्लोकात. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च. तर आपण स्वतः द्रोणाचार्य आहात, भीष्माचार्य पितामह भीष्म आहेत, कर्ण आहे, आणि कृपाचार्य आहेत, आणि अश्वत्थामा विकर्ण, तसं सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा हाही आपल्या बाजूनी आहे. आणि त्याच्याशिवाय कोण कोण आहेत हेही तो सांगतो. 9वा श्लोक. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदः. म्हणजे इतरही बरेच असे वीर जे माझ्यासाठी जीवावर उदार झालेत, माझ्यासाठी त्यक्तजीवित, माझा जीव स्वतःचा त्याग करण्यालाही तयार झालेले, आणि हे सगळ्या निरनिराळ्या शस्त्रांनी युद्धात पारंगत आहेत. म्हणजे धनुर्धारी जरी समोर खूप असले तरी धनुर्विद्येबरोबरही बाकी शस्त्रांच्या विद्याही, कारण दुर्योधन सुद्धा गदा युद्धात खरं तर भीमापेक्षाही श्रेष्ठ होता. भीमाचं बल जास्त आहे, पण दुर्योधनाचं गदायुद्धातलं जे ज्ञान आहे ते भीमापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि याचं कारण म्हणजे स्वतः बलरामांकडून त्यांनी या गदायुद्धाचं शिक्षण घेतलेलं आहे. तर तेही तो जाणीव करून देतोय की त्यांच्याकडे धनुर्धारी जरी बरेच असले तर आपल्याकडे बाकीही लोक आहेत की जे वेगवेगळ्या शस्त्रात जे प्रवीण आहेत. आणि एवढं म्हणून झाल्यावर सुद्धा खरी जी मनातली खंत आहे किंवा जी भीती आहे ती आता दुर्योधन बोलून दाखवतोय 10व्या श्लोकामध्ये. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. तो म्हणतोय अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं.
म्हणजे भीष्मांनी जे रक्षित असं आपलं जे सैन्य आहे ते अपर्याप्त आहे, म्हणजे पुरेसं नाही आहे. म्हणजे आधीच त्याला ती जाणीव आहे की आपलं सैन्य काही पुरेसं नाही आहे. आता वास्तविक तर त्यांना सैन्याच्या म्हणजे संख्येत बघायला झालं तर यादवांची पूर्ण यादवी सैन्य पण, नारायणी सेना पण मिळालेली आहे. पण तरीही त्याला वाटतंय की आपलं सैन्य पुरेसं नाही आहे. त्याच्या विरुद्ध काय तर पर्याप्त म्हणजे पुरेसं असं जे सैन्य आहे ते कुठे आहे, समोर आपल्या विरुद्ध लढायला जे उभं ठाकलेलं आहे ते भीमाचं सैन्य, भीमानी रक्षित असलेलं सैन्य हे पर्याप्त आहे असं त्याला असं तो म्हणतोय. आता इथे काही भाषांतरात एक्झॅक्टली याचा विरुद्ध अर्थ सांगितलेला आहे, पण तो विरुद्ध अर्थ जरी समजा कोणी घ्यायचा प्रयत्न केला तरी त्यातनंही तो जेव्हा तोंडाने सांगतोय की माझं सैन्य पुरेसं आहे आणि त्यांचं नाही आहे, यातही कुठेतरी आतून त्याला ती भीती आहे की आपल्यापेक्षा त्यांचं सैन्य श्रेष्ठ आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने जरी अर्थ घेतला तरी त्यातनं एकच दिसून येतं की दुर्योधनाच्या मनात इतकी भीती आहे आणि विशेषतः भीमाची की त्याला समोरच्या सैन्याला आपण कसं तोंड देऊ ही भीती वाटते, म्हणूनच तो दुर्योधनाच्या इथे येऊन एवढ्या गोष्टी सांगतोय. तिकडे पांडवाच्या बाजूने कोणी धृष्टद्युम्नाला हे सांगायला आलेलं नाही आहे, कारण त्यांना स्वतःच्या शक्तीबद्दल विश्वास आहे. आता पुढचं हे अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. हां, आता याचा अर्थ सांगायच्या आधी दहाव्याचा एक खुलासा करतो. दहाव्याचा जो अर्थ आता आपण घेतलेला आहे तो गीताभाष्य आणि ज्ञानेश्वरीला अनुसरून घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ जो काही आणि ते गीताभाष्य ज्ञानेश्वरी हेही गीता प्रेसनी प्रकाशित केलेलं असंच आहे. आणि गीता प्रेसनीच प्रकाशित केलेल्या दुसऱ्या छोट्या पुस्तकात कदाचित हा अर्थ आला असेल. तर म्हणूनच आचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज यांचं आपण आधार घेऊनच आपण अर्थ पाहतो, त्यामुळे त्यांचा अर्थच आपण इथे घेतलेला आहे. आता 11व्या श्लोकाचा अर्थ बघू. म्हणून आत्ता तुम्ही काय करा, दुर्योधन म्हणतोय की भीष्माचार्य हे सेनापती आहेत, तर कसंही करून त्यांचं रक्षण करा. आता हे तो का म्हणतोय, कारण त्याला हेही माहिती आहे की या महारथींमध्ये एक अजून एक व्यक्ती अशी आहे की जी समोर आल्यावर भीष्माचार्य शस्त्र बाजूला ठेवतील, ती म्हणजे शिखंडी. शिखंडी ही द्रुपदाचाच मुलगा आहे आणि तो मुलगी म्हणून जन्माला येऊन नंतर मग तो मुलगा झालेला आहे अशी कथा आहे. आणि तो म्हणजे अंबा, जी आधीच्या जन्मी अंबा होती, ती भीष्मांचा वध करण्याच्या इच्छेने ती पुन्हा जन्माला आलेली आहे. तर त्यामुळे हे सांगताना दुर्योधनाचा उद्देश असा आहे की भीष्मांचं रक्षण करा, म्हणजे अदरवाईज भीष्मांना मात करणारा कोणीच नाही आहे, तरी तो रक्षण करा म्हणतोय. म्हणजे तो एक जाणवून देतोय की शिखंडीला त्यांच्यासमोर येऊन देऊ नका, हा एक त्याचा उद्देश त्याच्यात आहे. आता 12वा श्लोक. तस्य संजयनं हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहदादं विनद्योच्चैः शंकं दद्मो प्रतापवान. आणि हे त्याचं सांगणं झालं तितक्यात पितामह भीष्मांनी असा काही शंखनाद केलाय की इतक्या सिंहनादम विनद्यौच, सिंहनादाप्रमाणे गर्जना केल्यासारखा शंख वाजवलाय. त्यांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण झालाय, कारण त्यांच्या हे लक्षात आलंय
की आता भीष्माचार्य उभे राहिलेत ते पूर्ण मनाने उभे राहिलेत. म्हणजे त्याला जी शंका होती की पांडवांना ते मारतील की नाही, तर त्याच्या शंखातनंच त्यांना अंदाज आलाय की किती वीर आणि किती वीरश्री संचारून त्यांनी शंखनाद केलेला आहे, म्हणून त्याच्या मनात आनंद निर्माण झालेला आहे. 13वा श्लोक. ततशंकाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमलोऽभवत्. मग त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे सगळी वाद्य वाजू लागली आणि त्याचा एकदम प्रचंड असा एकत्र असा एक वीरश्री संचारणारा आवाज झाला. 14वा श्लोक. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यो शंखी प्रदद्मतु. आता दुसऱ्या बाजूनी ही शंखनादाला सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी सांगितले श्वेतैर्हर्यैर्युक्ते म्हणजे श्वेत अश्व असलेल्या रथात बसलेल्या श्रीकृष्णाने आणि अर्जुनानेही आपले शंख वाजवले. आता प्रत्येकाचा कोणता शंख कोणी कसा वाजवला ते सांगितलेले. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. अर्जुनाने पांचजन्य शंख वाजवलेला आहे. पांचजन्य नावाचा एक राक्षसाचा जेव्हा नाश केला, तो शंखात आत बसून शंखरूपाने झालेला आणि त्याची मुक्ती झालेली आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तोच शंख भगवान कायम आपल्याबरोबर वागवतात, इतका की तो शंख त्यांच्या स्वरूपाचा एक भाग झालेला आहे. आपण शंखचक्र गदा पद्म भगवान विष्णूंचं, श्रीकृष्णांचं किंवा प्रभू दत्तात्रयांच्या वर्णनातही हे शंखाचा एका हातात शंख त्यांनी घेतलेला हे वर्णन आहे. तर असा तो शंख म्हणजे दत्तात्रय रूपातही त्यांनी तो शंखाला सोडलेला नाही. बाकी दोनच हात म्हणजे दोनच हात त्यांनी विष्णूंच्या आयुधासाठी दत्तात्रय स्वरूपात वापरलेली असतानाही शंख घेतलेला आहे. असे ते भगवान म्हणजे जे परम दयाळू आहेत की ज्याचा नाश केला तो पण देय खातर केलेला आहे, असे ते भगवान ऋषिकेश म्हटलेले आहे. ऋषिक म्हणजे इंद्रियांनाचा जो नियामक असा तो ऋषिकेश परमात्मा त्यांनी शंख वाजवलेला आहे. हे त्याला जाणवून देत आहेत संजय की ते त्यांची दया ही दुर्जनांचा नाश करण्यातही त्यांचं उद्धार करण्याचीच दया आहे. म्हणजे आई जसं मुलाला मारते तेव्हा त्यातनं त्याचं काहीतरी भलं व्हावं ह्यानीच मारते, तसं भगवानांनी दिलेला जो मृत्यू आहे तोही त्यांच्या मुक्तीला कारण होतो हे दाखवण्यासाठी पांचजन्यम ऋषिकेशो हे संबोधन लावलं आहे. आणि धनंजयाचा म्हणजे अर्जुनाचा देवदत्त नावाचा शंख आहे. इथे अर्जुन, श्रीकृष्ण किंवा इतरांची जी संबोधनं आली त्यातही एक अर्थ दडलेला आहे. धनंजय म्हणजे धन, वेगवेगळ्या युद्धातनं ज्यांनी धन जिंकले हाही झालं. तसं धन याचा अर्थ वित्त म्हणजे मानवी वित्त हे तर झालंच, पण दैवी वित्त हेही अर्जुनाकडे, हेही त्यांनी श्रीकृष्णांची तर कृपा प्राप्त केलेलीच आहे. इंद्राची कृपा प्राप्त करून गांडीव मिळाले त्यांना आणि त्याच्याबरोबरच भगवान पशुपतीनाथ जे शंकर आहेत त्यांची कृपा त्यांना युद्धात बरोबरी करून त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि पाशुपतास्त्र मिळवलेलं आहे. तर असा अर्जुन सगळ्यांचा कृपापत्र आणि सगळं शस्त्र अस्त्र विद्या हे धन त्यांनी मिळवलेलं आहे, म्हणून तो धनंजय आहे. ह्याचीही जाणीव ते करून देत आहेत. पौंड्रम दद्मो महाशंकम भीमकर्मा वृकोदरा. पौंड्र नावाचा महाशंख भीमकर्मा वृकोदरा म्हणजे भीमानी केले. वृकोदर म्हणजे वृकासारखं उदर असलेला, म्हणजे तो त्याचा जो
भयंकरपणा भीमाचा आहे तोही त्यांनी जाणवून दिलेला आहे. आणि त्या शंखांनी जो आवाज निर्माण झाला त्यांनी पुढे काय होणार आहे हे 17व्या श्लोकात येईल, पण त्याच्या आधी 16वा श्लोक पाहू. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पक. म्हणजे अनंत विजय नावाचा शंख राजा युधिष्ठिराने, इथे ऑलरेडी युधिष्ठिराला राजा म्हटलेलं आहे संजयाने. कुठेतरी त्याला जे शेवटी 18व्या अध्यायाच्या शेवटी जे म्हणणार आहेत की जिकडे श्रीकृष्ण भगवान आहेत आणि जिकडे म्हणजे पार्थ अर्जुन आहे तिथे तर विजय हा असणारच, हे त्याचं मनोगत 18व्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे या श्लोकात. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तर ते 18व्या अध्यायाच्या गीतेच्या शेवटी जरी त्यांनी सांगितलं असलं तरी सुरुवातीपासून त्याला हे निश्चित माहिती आहे की भगवान जिथे आहेत तिकडे तो विजय होणार आणि युधिष्ठिर हा राजा होणार आहे. म्हणून इथे अनंत विजयम राजा म्हटलेलं आहे कुंतीपुत्र युधिष्ठिराला. आणि कुंतीपुत्र म्हटलेलं आहे याचा त्यांना अजून हे सांगायचं आहे की सगळेही कुंतीचे जे पुत्र आहेत ते राज्य करणार आहेत, हे भविष्य त्याला दिसतंय. त्यामुळे ते या पद्धतीने सांगतायत. आणि नकुल आणि सहदेवांचे शंख सुघोष मणिपुष्पक हे त्यांनी वाजवलेत हे सांगितलेलं आहे. आता पुढे बाकी कोणी कोणते शंख वाजवले ते सांगितले. काश्यश्च परमेश्वासा शिखंडिश्च महारथा. इथे शिखंडिश्च महारथा म्हटलेलं आहे, म्हणजे तोही महारथी आहे शिखंडी. शिखंडीचं आपण सिरियलमध्ये किंवा याच्यात जे चित्रीकरण आहे ते थोडंसं असं स्त्रीचा पुरुष झाल्यामुळे वेगळ्या प्रकारे दाखवले, पण तोही महारथी आहे हे इथे सांगितलेलं आहे. काश्यश्च परमेश्वासा शिखंडीच महारथा दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशा पृथिवीपतेः सौभद्रश्च महाबाहू शंखं दद्मु पृथक पृथक. म्हणजे हे सगळे म्हणजे कोण कोण आलं, काशीराज आला, शिखंडी आला, दृष्टद्युम्नाचा मोठा भाऊच शिखंडी आहे, दृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा. मग विराट राजा, सात्यकी, द्रौपदीची मुलं सगळ्यांनी सौभद्रश्च म्हणजे आपला अभिमन्यू, या सगळ्यांनी आपापले वेगवेगळे शंख वाजवले. आता या सात्यकीचा उल्लेख आधी दुर्योधनाने पण केलेला. आपण मगाशी जे बघितलं की द्रोणाचार्यांना सचेत करायला तो सगळी नावं घेतोय, तेव्हा युयुधानो हे पहिल्यांदा नाव घेतले. युयुधान म्हणजे सात्यकी. याचं कारण असं आहे की तो कुठेतरी अजून द्रोणाचार्यांना चावी मारतोय की तुमचा शिष्य म्हणजे अर्जुनच नाही, सगळे पांडव हे तुमचे शिष्य तुमच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेले आहे. दृष्टद्युम्न तर राहिलेलाच आहे, तोही तुमचा शिष्य आहे. आणि त्याच्या विरुद्ध बघा की अर्जुनाचा जो शिष्य आहे सात्यकी, तो जरी कृष्णाने सगळी यादवी सेना आपल्याला दिली असून सुद्धा तो त्याचा शिष्यत्व पालन करण्याकरता अर्जुनाच्या बाजूनी श्रीकृष्णांच्या शब्दाच्याही पलीकडे जाऊन तो अर्जुनाबरोबर लढतोय. आणि याच्याविरुद्ध तुमचे शिष्य बघा असा तो राग आणण्याचाही द्रोणाचार्यांना मगाशी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर आता पुन्हा आपण 18व्या श्लोकाकडे येऊ. तर 18व्या श्लोकात सगळ्यांनी आपले आपले शंख वाजवलेले आहेत. आता आधी जो भीष्माचार्यांचा शंख वाजून जो आनंद या धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधनाच्या मनात आलेला आहे, तो त्या आनंदाचं आता काय झालं हे 19व्या श्लोकात आपण बघू. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमलो व्यनुनादयत. म्हणजे थोडासा जो त्याला आशेचा अंकुर किंवा आनंद भीष्माचार्यांच्या शंखाने झालेला
तो आता या पांडवांकरच्या शंखांच्या नादानी ज्यांनी आकाश आणि पृथ्वी दुमदुमून टाकली आहे, तो ऐकून दुर्योधनासहित सगळ्या कौरवांच्या हृदयात विदारून गेलंय, त्याचं छाती दडपून गेलेली आहे, विदीर्ण झालंय हृदय त्यांचं. मग आता 20वा श्लोक आणि 21व्याचा अर्धा. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः परुवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदाह महीपते. आणि 21व्याचा पुढचा अर्धा जो अर्जुनाच्या तोंडी श्लोक आहे. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हां, आता ह्याच्यानंतर काय झालं तर इथेही पुन्हा संजयाची चतुराई आहे की कोण जिंकणार याचे आधीच थोडीशी धृतराष्ट्राची मनोभूमिका तो तयार करतोय. याचं एक कारण असं आहे की त्याला हेही दर्शवायचं आहे की त्यांचाच विजय होणार आहे, की जेणेकरून कुठेतरी मध्ये तरी हा थांबेल, किंवा नाही जरी थांबला तरी आपला स्वामी आहे तर त्याची मनाची तयारी आधीपासून व्हावी. याकरता तो आत्ताही सांगतोय की कपिध्वजा असा जो अर्जुन आहे तो सगळ्या कौरवांना पाहून आता शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आलेली आहे. त्यावेळी तो श्रीकृष्णांना म्हणतोय की दोन्ही रथांच्या मध्ये आपला हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभा कर. आणि कारण काय तर 22व्या श्लोकात ते सांगतायत. अर्जुन म्हणतो की यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. मला रणभूमीवर युद्धासाठी सज्ज झालेल्या शत्रुपक्षातल्या योद्ध्यांना पाहायचं आहे. म्हणजे अजूनही ते शत्रू या दृष्टीने अर्जुन तो पाहण्याचं बघतोय की मला का पाहायचं आहे की मला हे पाहायचं आहे की मला या युद्धात कोणाकोणाशी लढणं योग्य आहे ते मला बघायचं आहे. म्हणजे मी माझ्या योग्यतेचे जे आहेत ते त्यांना मी म्हणजे कोणाशी आता युद्धाचे काही नियम आहेत. अतिरथी आहे तो त्यांनी अतिरथीशीच लढावं, महारथीने महारथीशी. आता रथी जो आहे म्हणजे रथावर आणि एका रथीशी युद्ध करण्याची ज्याची शक्ती आहे त्यांनी जमिनीवरच्यांना मारायचं नाही. महारथी असेल त्यांनी रथीलाशी युद्ध करायचं नाही. ज्याची जी योग्यता आहे त्यांच्याशीच त्यांनी युद्ध करायचं, असा युद्धाचा नियम आहे. म्हणून तो बघतोय की पलीकडच्या बाजूला महारथी कोण कोण आहेत. म्हणून आता कोणाशी मला युद्ध करायचं आहे बघायचं आहे. म्हणून अर्जुन पुढे अजून म्हणतोय 23व्या श्लोकात योत्समानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलाच्या म्हणजे दुर्बुद्धी असलेल्या मुलाच्या बाजूनी कोण कोण राजे सैन्यात आलेले आहेत त्या योद्ध्यांना मी आता पाहतो, असं अर्जुन म्हणतोय. आता संजय म्हणतोय एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्श पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. आता इथे पुन्हा संजय ऋषिकेश म्हणून हाक मारतात भगवंताला की म्हणजे कुठेतरी त्यांना हे पुन्हा पुन्हा दाखवून द्यायचं आहे की सर्व इंद्रियांना जो नियमन करणार आहे
ते युद्धाच्या दोन्हीकडच्या बाजूला जे उपस्थित आहे त्या सगळ्यांच्या इंद्रियांना मनालाचं नियमन करणारा असा ऋषिकेश, म्हणजे असे हे भगवान त्या बाजूने आहेत हे पुन्हा पुन्हा ते जाणीव करून देत आहेत. जेणे योगे एकतर धृतराष्ट्राची मती कदाचित बदलेल आणि युद्ध करू नये असे त्याला वाटेल, किंवा त्याच्या हातात ते जर राहिलं नाही तर निदान त्याला हे आधीपासून जर मनाची तयारी झाली की हे युद्ध पांडवच जिंकणार आहे, तर त्याला पुढे दुःख जे होणार आहे त्याच्यासाठी मनाची तयारी तरी त्याची होऊ शकेल. अशा रीतीने ते ऋषिकेश म्हणून परत सांगतात. आणि गुडाकेशेन भारत, आता भारत हे त्यांनी धृतराष्ट्राला म्हटलेलं आहे, पण गुडाकेशेन, आता गुडाकेशेनं हे अर्जुनाला म्हटलेलं. गुडाकेश म्हणजे एक अर्थ आहे चांगले केस असलेला, अर्जुनाचे केस खूप लांब आणि चांगले होते. याच्याबरोबर दुसरा अर्थ असा आहे की अर्जुन जो आहे तो श्रीकृष्ण भक्त आहे. अर्जुनाची कथा सांगतात की तो झोपलेला असताना, केस मोकळे सोडून झोपलेला असताना त्या केशातनं श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज यायचा, इतकी त्याची भक्ती मोठी आहे. तर तीही कुठेतरी जाणीव ते करून घेत आहेत की त्याच्या भक्तीमुळे ऋषिकेश असलेले भगवान त्याचंही आज्ञा पालन करू, त्याला तो सांगतोय त्याप्रमाणे रथ मागे पुढे नेत आहेत. आणि तेही त्याच्या रथावर आहेत, म्हणजे कुठेतरी विजय त्यांचाच होणार आहे. जे आपण पाहिलं की 18व्या अध्यायाच्या शेवटी जे भगवान शेवटी जे गीतेचा शेवटचा जो श्लोक आहे जो संजयांच्या तोंडी आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवो नीतिर्मतिर्मम, म्हणजे जिथे योगेश्वर भगवान आहेत आणि जिथे पार्थ अर्जुन आहे गांडीवधारी, तिथेच विजयादी सगळ्या गोष्टी, श्री म्हणजे ऐश्वर्य किंवा विजयश्री आपल्याला आपण जे म्हणतो तीही, आणि अचलनीती ही त्याच बाजूला आहे असं माझं म्हणणं आहे. हे ज्या संजय गीतेच्या शेवटच्या श्लोकात सांगत आहेत तेच इकडे कुठेतरी त्यांना इंडिकेट करायचं आहे. तर अशाही त्या ऋषिकेश श्रीकृष्णांनी गुडाकेश अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ स्थापन केलेला आहे. आणि त्यांनी तो कसा केला की भीष्म, द्रोणाचार्य आणि इतर राजांच्या समोर नेऊन केला. म्हणजे त्याला हेही अर्जुनाला, म्हणजे एकदा युद्ध सुरू झाल्यावर अर्जुनाची काही मनस्थिती बिघडण्यापेक्षा आत्ताच त्याला पाहून दे की त्याला युद्ध कोणाशी करायचं. आणि अर्जुनालाही तेच पाहिजे की मला माझ्या योग्यतेचं युद्ध करायला कोण आहे ते त्याला पाहिजे. म्हणून त्यांनी भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर रथ आणून उभा केलेला आहे. आता पुढचा श्लोक संजय सांगतायत. पुढचा श्लोक तत्रा पश्य स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. नंतर त्या कुंतीपुत्र अर्जुनाने, इथे आता त्याला कुंतीपुत्र पार्थ म्हणजे पृथा, जी कुंतीचं नाव पृथा आहे तिचा मुलगा असं म्हटलेलं आहे. याचं कारण आता येईलच पुढे. त्यांनी त्या दोन सैन्यामध्ये कोणाला पाहिलं तर काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक. आता सासरे आणि हितचिंतक जे आहे ते सासरे म्हणजे सुभद्रेच्या जे वडील जे आहेत, म्हणजे काका सुभद्रेचे असतील वगैरे, जे ते यादवी सेनेचा भाग आहेत आणि नारायणी सेनेचा भाग आहे. जी यादवांची सेना आहे ती विरुद्ध बाजूनी लढते, तेही त्यांना. आणि हितचिंतक त्याचे सगळे त्या बाजूला त्याला दिसत आहेत. आणि बाकीही राजांमध्ये हितचिंतक कोणी कोणी आहेत. आता शल्य जो आहे माद्रीचा भाऊ आहे, त्याला कपटाने दुर्योधनाने इकडे पोचायच्या आतच गाठून त्याची सगळी सेवा केली, हे केली आणि मग सांगितलं हे दुर्योधनाने केलेलं आहे. आणि त्याला मग
नाईलाजाने त्यांच्या बाजूला राहायला लागलं. तर असे हितचिंतकही समोरच्या बाजूला त्याला दिसत आहेत. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्निदमब्रवीत्. आता तिथे सगळ्या जे बंधू बांधव त्यांनी पाहिलेत, शत्रूंना पाहायला गेला आणि त्याला दिसले कोण, तर आपले सगळे आप्त बंधू दिसले. तर त्यामुळे अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन शोकाकुल होऊन आता म्हणतोय. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखै च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आता अर्जुन सांगतोय की या युद्धावरच्या इच्छेने जे सगळे समोर उभे राहिले ते स्वजनच आहेत आणि त्यांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. आता अर्जुनाला ह्या बऱ्याच वेळा प्रश्न येतो की हा पहिला अध्याय सांगितला आहे कशाला. तर पहिला अध्यायात मगाशी पाहिल्याप्रमाणे धृतराष्ट्राची मनस्थिती सांगितली, त्याच्यानंतर दुर्योधनाची मनस्थिती सांगितली. आता इथे अर्जुनाची मनस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी कशी आहे ते येते. एक तर अर्जुनाला आपल्या मनाच्या आत काय चाललंय हे तो पाहू शकतोय. आपलं काय होतं, एखाद्या भयंकर परिस्थितीत आपल्याला काय होतं इथे लक्ष राहत नाही. दुःख आहे किंवा राग आहे, त्याच्यात आपण थरथर कापायला लागतो आणि काहीतरी अद्वा तद्वा बोलू शकतो. तेव्हा आपण काय करतो याची जाणीव आपल्याला नसते. इथे अर्जुनाला निदान ती जाणीव आहे की मला काय होतंय. सगळ्यांना पाहून मला जी भावना मनात निर्माण झाली त्याने गळून पडल्यासारखं होतंय, कोरड आहे, अंगाला कंप सुटलाय, हे सगळं तो सांगू शकतोय. पुढे अर्जुन म्हणतो, गांडीवं संस्रते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. म्हणजे गांडीव माझ्या हातून गळून पडले, अंगाचा दाह होतोय आणि तसेच माझं मन भ्रमिष्ठासारखं झालं आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. आणि हे का होतंय की ते 31व्या श्लोकात आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ. पण मुख्य म्हणजे यात हा जो फरक सांगितलेला आहे की धृतराष्ट्राला समोरच्यावर विजय मिळवण्याची इच्छा आहे, दुर्योधनालाही इच्छा आहे. ह्या दोघांनाही दिसतंय समोरच्या बाजूला पांडव हेही आपले आप्त आहेत, पण त्यांना जे दुःख झालं नाही ते अर्जुनाला दुःख झालंय. म्हणजे तमोगुणात जरी अर्जुन आत्ता गेलाय किंवा एक अज्ञानी अवस्थेत भ्रमात जरी गेलाय, पण त्याचं कारण सात्विक आहे. त्याला आप्तजन समोर दिसत आहेत आणि पुढे तो म्हणणारच आहे की इवन हे धृतराष्ट्राची मुलं हे पण स्वबांधव आहेत, त्यांनाही मी का मारू. म्हणजे इतके अन्याय करणाऱ्या कौरवांच्या विरुद्धही त्याला तिथे द्वेष न येता तिथे दुःख होतं की यांना मी मारून तरी काय करू, आणि ते पुढे येणारच आहे. आणि म्हणून ह्या पहिल्या अध्यायाचं महत्त्व आहे. आता बरेच जण म्हणतात की आचार्यांनी शंकराचार्यांचं शांकर भाष्य गीतेवर आहे ते दुसऱ्या अध्यायापासून सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे बरेच जण म्हणतात हे पहिल्या अध्यायाची आवश्यकताच नाही आहे. पण तसं नाही आहे. शंकराचार्यांनी दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली आहे, कारण त्यांनी ज्या शिष्यांना त्यांचे पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य हे अनुक्रमे विष्णू आणि ब्रह्मदेवांचे अवतार आहेत, अशा तयारीच्या शिष्यांसमोर सांगताना अर्जुना इतकी तुमची लेवल आल्यावर ह्याचा उपयोग होईल ही त्यांची गरजच नाही आहे. त्यामुळे जिथून ती ज्ञानदानाला सुरुवात केली ते सांगावं म्हणून आचार्यांनी दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली. व्हेरॅज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं पाहिलं तर त्यांनी सुरुवातीचेही श्लोक आहेत ते इतके वर्णन करून सांगितलेले आहेत, कारण ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका आहे. म्हणजे त्याचा भावार्थही ते सांगतायत. तो भाव समजून यायला त्या युद्धात कसं ते वातावरण निर्माण झालं याच्यासाठीही ज्ञानेश्वरीत बरेच काही श्लोक आहेत. तर त्यामुळे अर्जुनाची मनोअवस्थेपर्यंत तरी आपण जाऊ शकतो की नाही, की
आपल्याला आपल्या स्त्रीवर इतका अन्याय, आपल्या भावंडावर इतका अन्याय करणारे जे कौरव आहेत त्यांच्याबद्दलही दया, माझ्यामुळे ते मारले जाऊ नयेत आणि त्यांना मारूनही मी हे राज्य मला करायची इच्छा नाही, हे पुढे अर्जुन सांगणार आहे. ही सात्विक अवस्था आपली आहे का? आपल्या विरुद्ध असणाऱ्यांबद्दलही आपल्या मनात दया निर्माण होते का? त्याचं जेव्हा उत्तर हो येईल तेव्हा आपण गीता समजून घ्यायला कुठेतरी थोडेफार लायक आहोत असं समजायला हरकत नाही. हे कळण्यासाठी हा पहिला अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. 31 पासून श्लोक आपण दुसऱ्या याच्यात घेतलेलेच आहे. पुढे पहिल्या अध्यायाचं 30व्या श्लोकापर्यंतचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं म्हणून हे परत रेकॉर्डिंग करतो. तर अशा रीतीने आपण इथे थांबू आणि प्रार्थनेने या पहिल्या सेशनची चा शेवट करू, समारोप करू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.